नमस्कार मित्रांनो, कसे आहेत? मजेत ना? मी पण एकदम झकास आणि मजेत आहे बघा. माझे पप्पा बातम्या कसे कानाला लावून मोबाईल ऐकतात, कारण त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं. मग आईने माझ्यासाठी पोहे आणि चहा आणून दिलता. मस्तपैकी पोह्यावर ताव मारला, भारी पोहे झालते ना, एकदम मस्तपैकी पोहे एवढे भारी होते ना. मस्त ताव दिला की नाही का, तिखट लागलो की मग आईला म्हणलं चहा बी दिलाय ना, आता मी चहा आणि पोहे सोबतच खातो. म्हणलं कधी तसं करू नये, पण मी आज केलं. मग मी दुकानात निघालो होतो तर बघा, आज पप्पा माझ्यासोबत भरपूर दिवसांनी चालले होते बघा. म्हणजे भरपूर दिवसातून चालले होते. मग मी आणि पप्पा आज नाही का दुकानात जायला उशीर बी झालता, तरी आम्ही चाललो होतो. मग पाण्याच्या बाटल्या घेतल्या, डब्याला माघारी यायचं होतं. मग नाही तर गाडीला सेल्फ मारला की तसंच बंगाट निघालो बघा. एकदम मस्तपैकी एकदम हाय स्पीडने चाललो होतं बघा. पण गार वातावरण लागायला लागले, तुम्हाला सांगतो. सकाळ सकाळ आणि दुपारच्याला गरम व्हायला लागलं, पुन्हा संध्याकाळी गार लागायला. त्यांनी अख्खी वाट लागली. मग एरियामध्ये पोहोचलं की नाही का, लोक आमच्या एरियामध्ये असेच ना, जागा देत नाही. किती हॉर्न मारा, काही करा नाही का, लोक जागा देत नाही. हे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा एरियाचा बघा. किती हॉर्न मारला तरी जागा देत नाही. मग ह्या मोबाईलवाल्याच्या दुकानापाशी थांबलो. पप्पाला म्हणलं उतरा, मी अशी गाडी फिरून लावतो. मग मोबाईलवाल्यासोबत थोड्याफार गप्पा मारल्या मस्तपैकी. ते म्हणलं मी बी झाडू मार रहा, तू कभी मार इतना लेट रहते का निघले. म्हणलं चालन. तेव्हाच हे गाडीवाला आडवाला मस्तपैकी आपली गाडी नाही का आपल्या दुकानापाशी लावली की डायरेक्ट शटर उघडला की नाही का, आपली गन मशीन घेतली, लय दिवसानं हवा मारायला चालू केली. मग रोजच्यासारखी आपल्या मशीन एकदम चकाचक क्लीन करत घेतल्या बघा. एकदम भारी आणि क्लीन, म्हणजे थोडी बी घाण नाही ठेवत ना, अशी साफसुथरं करत घेतले बघा. मस्तपैकी एकदम क्लीन, म्हणजे क्लीनच केलं एकदम भारी, एकदम क्लीन. आपण नाही का एकदम भारी करतो. मग नाही का काम यायला चालू झालं. मग मशनीच्या पाया पडलं, मग कामाला सुरुवात झाली. मग सगळं काम संपलं की नाही का, मस्तपैकी आपलं बसलं रिलॅक्सपणे. असा मूड झाला की आता घरी जावं. मग घरी येताना मला चिव भेटली की मग चिवून मी वर आलो. मग मी रिलॅक्सपणे बसलो आणि चिव मला बोलत होती, माझा व्हिडिओ नको. मग नाही का जेवण केलं, डायरेक्ट झोपलं बघा. झोपलं तर नाही का डायरेक्ट 4 वाजता उठलो. दुकानात जायचं होतं ना, 4 वाजता पप्पाचे फोन येत होते. मग आईनी नाही का माझ्यासाठी चहा बनवला. मी फ्रेश होतो. मग मस्तपैकी चहाचं भरपूर काम मारला एकदम कडकपणे. आणि आता म्हणलं आई मी जातो आता दुकानात पोहोचलं की बघा नाही का काम यायला चालू झालं ना. मग म्हणलं आता जोशनी काम करायचं एकदम मस्त आणि एकदम कडक. काम एवढं यायला लागलं की मग कटाळा यायला लागला आणि काम बी जास्त यायला लागलं. मग मूड बी बनायला लागला इकडे तिकडे फिरायचं, पण नाही आज फिरायला नाही वेळ. मग चहाचा मूड झाला म्हणून चहावाल्याला फोन लावला की लगेच चहा आला की आज बघा 2 चहा मला प्यायला भेटले. कारण भरपूर दिवसानंतर 2 चहा नाही का प्यायला भेटले, कारण 2-3 दिवस झाले 2 चहा भेटले. मग चहावर फुरका मारला की मग आमचे एका टेलरचे कपडे द्यायला आलं तर ते टेलर गायब होते. मग नाही का दुकानात आलं तर पप्पा आणि हे बघा दाजी हे लोक गप्पा मारत होते. आणि मी बी त्यांच्यासोबत गप्पा मारून नाही का कटाळा आला तर मला. म्हणलं आता पिक्चरचं तिकीट काढायचं म्हणलं. मग टेलरचे कपडे दिले नाही का. मग पप्पाने दुकान बंद केलं. मग मी बी गाडीला सेल्फ मारला आणि निघालो. पप्पाला म्हणलं मी पिक्चरला चाललो. ओके म्हणले जा. मग नाही का मी बी नाही का एकदम गाडी पळीत निघालो. म्हणलं आता घरी गेलं की पिक्चरलाच जावं फटक्यात, कारण नाही का आज मजा बी आली आणि आज पिक्चर बघायचा मूड बी होता. मग म्हणलं आज जायचंच पिक्चरला. पण तसंच वातावरण फील करता चाललं होतं बघा. आज दुकानात लवकरच बंद केलं होतं. पण हा रोड झाल्यापासून नाही का आम्हाला दिलासा झाला आहे. एकदम मस्त आणि एकदम चांगला रोड आहे ना, एकदम भारी वाटते ह्या रोडला जाण्यासाठी. आणि हे व्ह्यू मला सगळ्यात जास्त आवडतं, तुम्हाला सांगतो. मग भाऊच्या ऑफिसमध्ये आलो की मस्तपैकी तिथं नाही का गोल फिरत होतं खुर्चीवर. एकदम मजा येत होती गोल फिरायला. तेवढंच काय तर मग नाही का आपल्या बिल्डिंगमध्ये पोहोचलो बघा. बिल्डिंगमध्ये पोहोचलं की नाही का आपल्या गाडी लावायला जागा बघितली. इथं गाडी लावली, मग साईबाबाचं दर्शन घेतलं आणि तसंच घरी चाललो की म्हणलं आता घरून फ्रेश बीश झालो. मग नाही का मस्तपैकी टकाटक होऊन पिक्चर बघायला चाललो. मग टॉकीजपाशी पोहोचलो बघा. एकटा चाललो पिक्चरला, कारण माझा आणि लोकांचा टाइम मॅच होत नाही. म्हणलं आता आपल्या आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पिक्चर आहे ना, मग तिथं कोणी ना कोणी भेटेन. आणि मग आपला छावा पिक्चरच्या इथे फोटो येऊन काढले, मस्तपैकी फोटो काढले. आणि आज एकदम मजा आली. मग मित्र सगळे भेटले मला. मग मी नाही का थिएटरमध्ये आज नाही का मला पुढचं सीट भेटलं होतं. राग आलता ना, 10 मिनिटापूर्वी तिकीट बुक केलं होतं ना, त्यामुळे. मग छत्रपती संभाजी महाराजांची एंट्री बघून एकदम शहारे आले अंगावर, एकदम गुजबम एकदम भारी. आणि सगळे आपले मावळे रायाजी
सरसेनापती हंबीरराव हे सगळे बघायला एकदम मस्तपैकी भेटले. आणि ज्या प्रकारे विकी कौशलची आणि वाघाची सिंहाची लढाई बघायला भेटली ना, तुम्हाला सांगतो एकदम जबरदस्त अशी रिॲलिटी जाणवली मला. एकदम मस्त काम केलं विकी कौशलने सुद्धा या चित्रपटामध्ये, एकदम भारी. आणि ज्या प्रकारे वाघाला फाडलेलं बघून नाही का एकदम अंगावर शहारे यायचे. मग नाही का पिक्चर संपला की मी एकटाच घरी चाललो होतो, रात्रीचे 2:30 वाजले होत्या, तरी मी नाही का म्हणलं जोशमध्ये घरी जायचं. मग घरापाशी पोहोचलं की सगळ्यांना सांगतो की हा पिक्चर तुम्ही जरूर बघा आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा.